नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ. आज मी शेतावर आले. गवत काढायचं काम चालू आहे. आका आले ते तिकडे आहेत. आळी घालतो ना, भाताला घातलेले आहेत, त्या मधलं गवत काढतात. मला इकडे एका साईडला पाठवले, मी इकडचं गवत काढते. आळी घातल्यामुळे भात लावला आहे आम्ही, पण गवत जास्त उगवले. भात कमी आहे पण गवत जास्त उगवले. तर मधलं गवत काढावं लागतं ना, काढल्याशिवाय काय त्याची वाढ चांगली होणार नाही. आता हा भात आम्ही रोपं काढणार नाही आहे, हे डायरेक्ट वाढणार आहे. ते काढून झालं ना आळी, याच्यामध्ये नंतर खत टाकणार. खत टाकल्यामुळे जे आहे ते व्यवस्थित वाढ होईल त्याची. त्यानंतर तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर आता शेतातलं गवत काढते. सवय नाही, कालपासून आले, सवय केली थोडी. या गोष्टी पण जमायला पाहिजेत ना, असं पूर्ण उपटायचं असतं. अचानक पाऊस येतो मग डायरेक्ट कोटच घातलं. छत्रीने भिजायला होतं आणि काम करायला बरं पडतं ना. असं एका बाजूला जमा करून ठेवायची. पूर्ण मुळापासून काढावं लागतं. नाही मुळापासून काढलं तर नवीन उगवतं ना, पूर्ण मुळापासून काढावं लागतं. पाऊस आला बघा केवढा. पावसातून कामं चालली आहेत आमची. गवत काढतोय, आका तिकडे गवत काढते त्या बाजूला. जोराचा पाऊस आला. हा छोटासा पावसातला मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ.